डाईव्हच्या या सखोल चर्चेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत, जो आपल्या सर्वांच्या रोजच्या जगण्याशी खूप जवळून जोडलेला आहे. हां, आणि आपल्या प्रत्येक कृतीमागे याच विषयाचा कुठेतरी प्रभाव असतो. बरोबर. ओके, चला तर मग यावर सविस्तर प्रकाश टाकूया. आज आपल्या अभ्यासाचा आणि चर्चेचा मुख्य स्रोत आहे एक अतिशय अभ्यासपूर्ण लेख, द बुद्धिस्ट फिलॉसॉफी ऑफ इगो अँड ऑस्टेंटेशन. म्हणजेच अहंकार आणि देखाव्याविषयीचं बौद्ध तत्वज्ञान. होय, तेच. आजच्या आपल्या या डीप डाईव्हचं एक विशिष्ट मिशन आहे. मानवी दुःखाचं मूळ कारण नक्की काय आहे आणि हे दुःख अहंकार आणि देखावा या दोन गोष्टींशी कसं घट्ट जोडलेलं आहे याचा आज आपण शोध घेणार आहोत. नक्कीच, आणि हे शोधताना आपल्याला बऱ्याच गमतीशीर गोष्टी उलगडतील. रोजच्या जगण्यात आपण बघतोच की आपण सगळेच मी आणि माझे या चक्रात कसे अडकलेलो असतो. एक साधं उदाहरण घ्या. समजा आपण रोज ऑफिसला जातो आणि तिथे आपली एक ठरलेली गाडी लावायची पार्किंगची जागा असते. हमखास आपलीच जागा असते ती, हो ना? मग चुकून एखाद्या दिवशी तिथे दुसरं कोणी गाडी लावली तर आपला पार संताप होतो. लगेच मनात विचार येतो, ही माझी जागा आहे, इथे दुसरा कसा काय येऊ शकतो? आणि असं करून आपण आपलाच रक्तदाब वाढवून घेतो. एक्झॅक्टली. आपला अख्खा दिवस खराब करून घेतो आपण. पण मुळात ती जागा आपली असते का? आपण नोकरी सोडली की तिथे दुसरं कोणीतरी येणारच असतो. तरीही हा जो आपला सततचा मी आणि माझा असा अट्टहास असतो, त्यामागचं विज्ञान आज आपल्याला समजून घ्यायचंय. ही एक अतिशय सुंदर आणि रोजच्या जगण्यातली सुरुवात आहे. तुम्ही पार्किंगच्या जागेचं जे उदाहरण दिलं ते अगदी अचूकपणे मानवी स्वभावावर बोट ठेवतं. आपण जेव्हा या बौद्ध तत्वज्ञानाचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ती म्हणजे गौतम बुद्धांच्या शिकवणीमध्ये या अहंकार आणि देखावा या दोन्ही गोष्टींना मानवी दुःखाचं मूळ मानलं गेलंय. त्यांनी 2500 वर्षांपूर्वी यावर जे मार्गदर्शन केलं होतं ते आजच्या या धकाधकीच्या काळातही तितकंच लागू पडतं. म्हणजे मानवी स्वभाव तेव्हाही तसाच होता तर? म्हणजेच अज्ञानातून जन्माला येतो. अज्ञान म्हणजे आपल्याला काहीच माहिती नसतं असं? तसं नाही. अज्ञान म्हणजे आपल्याला अंतिम सत्याची जाण नसते म्हणून अहंकार निर्माण होतो. आणि दुसरा शब्द म्हणजे देखावा. हा देखावा तृष्णेतून निर्माण होतो. तृष्णा म्हणजे तहान न? हो, पण इथे त्याचा अर्थ आहे इतरांकडून सतत मान्यता किंवा स्तुती मिळवण्याची न शमणारी भूक. हे दोन शब्द, अविद्या आणि तृष्णा, हेच आपल्या आजच्या या चर्चेचा मुख्य पाया असणार आहेत. हे ऐकायला खूपच सखोल वाटतंय. पण मला इथे एक अगदी साधा आणि व्यावहारिक प्रश्न पडतो. अहंकार नक्की कशाला म्हणायचं? बोला ना. कारण बघा, आपण ज्या माणसांवर प्रेम करतो, जी वस्तू आपण स्वतःच्या कष्टाने मिळवतो, त्यांना माझं म्हणण्यात काय गैर आहे? आपलं घर, आपली मुले, आपली बँक बॅलन्स यावर आपण साहजिकच प्रेम करतो. अगदी स्वाभाविक आहे. मग त्यांना माझं म्हणणं हा अहंकार कसा काय असू शकतो? हे तर एक सामान्य मानवी लक्षण आहे. यात सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की बुद्ध यालाच तर अनात्म सिद्धांताद्वारे खोडून काढतात. अनात्म म्हणजे नो सेल्फ? होय, नो सेल्फ. अनात्म म्हणजे स्वतःचा असा कोणताही शाश्वत किंवा कायमस्वरूपी मी अस्तित्वात नसणे. जेव्हा आपण हे माझं आहे असं म्हणतो तेव्हा तिथे मी कोणतरी एक कायमस्वरूपी व्यक्ती आहे असा आपला ठाम गैरसमज असतो. अच्छा, म्हणजे मी कायम राहणारच नाहीये तर माझं काय असणार? बरोबर. बुद्धांच्या मते हा अहंकार दुसरं तिसरं काही नसून एक मोठा भ्रम आहे. स्वतःला या जगातील इतर गोष्टींपेक्षा वेगळं समजण्याचा एक गैरसमज. धम्मपद या प्रसिद्ध बौद्ध ग्रंथातील बालवग्गमध्ये यावर एक अतिशय सुंदर गाथा आहे. गाथा क्रमांक 62. काय सांगते ती गाथा? बुद्धा म्हणतात, पुत्ता मत्थी धनम मत्थी इति बालो विहन्यती अत्ता ही अत्तनो नत्थी कुतो पुत्ता कुतो धनम. वाह, ही पाली भाषेतील गाथा ऐकायला खूपच छान वाटते. पण याचा नेमका अर्थ काय होतो? आजच्या काळात आपण हे कसं समजून घ्यायचं? थोडक्यात सांगायचं तर जो माणूस अज्ञानात अडकलाय, ज्याला या ग्रंथात मूर्ख म्हटलाय, तो सतत ही माझी मुले आहेत, हे माझं धन आहे, माझी संपत्ती आहे असा विचार करत चिंता करत राहतो. म्हणजे तो सतत एका असुरक्षिततेत जगतो. हो, तो याच काळजीत जगतो की माझ्या पैशाला किंवा माझ्या मुलांना काही होऊ नये. पण मज्जा बघा, बुद्धांचा पॉइंट हा आहे की जेव्हा स्वतःचा मी हाच खोटा आणि क्षणभंगूर आहे, तिथे मुले कोणाची आणि धन कोणाचं? बापरे, हा तर खूपच खोल विचार आहे. बुद्ध इथे आपल्याला एका अतिशय कठोर सत्याची जाणीव करून देतात. आपण ज्या गोष्टींवर मालकी हक्क सांगून अहंकार बाळगतो त्यातील काहीच मुळात आपलं नसतं. आपण फक्त काही काळासाठी त्या गोष्टींचे केअरटेकर असतो, मालक नाही.
पण मग हे तर अगदी एखाद्या भाड्याच्या घरात राहण्यासारखं झालं. कसं काय? म्हणजे समजा आपण सुट्टीत 2 दिवसांसाठी एखादं एअरबीएनबी किंवा हॉटेलची रूम भाड्याने घेतो. तिथे गेल्यावर त्या घराच्या बागेतल्या झाडांवरून किंवा शेजाऱ्यांच्या कुंपणावरून आपण भांडत बसतो का? अजिबात नाही. नाही ना. कारण आपल्याला स्पष्ट माहीत असतो की आपण इथले मालक नाही आहोत. आपण 2 दिवसात चेकआउट करणार आहोत. पण खऱ्या आयुष्यात आपण हे विसरतो. खरंय. आपण या जगात काही दशकांसाठी येतो आणि इथे कायमचंच राहायचंय अशा थाटात जमिनीच्या तुकड्यांवरून संपत्तीवरून भांडत बसतो. एक्झॅक्टली. हे एअरबीएनबीचं उदाहरण खूपच चपखल आहे. आपण तिथे जाऊन भिंतीच्या रंगावरून भांडत नाही, कारण आपल्याला आपली मर्यादा माहीत असते. आयुष्याचंही असंच आहे. इतकंच काय, आपलं स्वतःचं शरीर आणि आपलं मन देखील तर सतत बदलत असतं. हो, विज्ञानानुसारही आपल्या शरीरातील पेशी सतत नष्ट होत असतात आणि नवीन तयार होत असतात. बरोबर. आपले विचार, आपल्या भावना, आपली मते क्षणाक्षणाला बदलत असतात. 5 वर्षापूर्वी तुम्हाला जे आवडायचं ते आज आवडत नाही. अगदी 100%. मग ह्या सतत बदलणाऱ्या प्रक्रियेला मी समजून घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करणं, हाच तो अज्ञानातून आलेला अहंकार आहे. आपण काल जे होतो ते आज नाही आहोत आणि आज जे आहोत ते उद्या नसणार. मग हा मी नक्की आहे तरी कुठे? हे थोडं अस्वस्थ करणारं पण तितकंच सत्य आहे. पण मग इथे मला एक शंका येते. विचारा ना. जर सगळंच बदलत आहे आणि माझं असं काहीच नाहीये, तर मग मी माझ्या कुटुंबाची काळजी का घ्यावी? मी माझ्या जॉबवर मेहनत का घ्यावी? या नो सेल्फच्या तत्वज्ञानामुळे माणूस पूर्णपणे निष्काळजी किंवा निरुत्साही होणार नाही का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि इथेच अनेकांचा गोंधळ उडतो. बुद्धांनी जबाबदाऱ्या झटकून टाकायला नाही सांगितलं. कुटुंबाची काळजी घेणं किंवा काम करणं यात काहीच गैर नाही. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण अटॅचमेंट किंवा आसक्ती ठेवतो. म्हणजे प्रेम करणं आणि मालकी गाजवणं यातला फरक. बरोबर. मुलांवर प्रेम करणं वेगळं आणि मुलाने माझ्याच मनासारखं वागलं पाहिजे कारण तो माझा आहे हा अट्टाहास ठेवणं वेगळं. जेव्हा आपण मालकी हक्क सांगतो तेव्हा दुःख सुरू होतं. कर्तव्याची जाणीव असणं म्हणजे अलिप्तता आणि मालकी हक्क गाजवणं म्हणजे अहंकार. समजलं. जेव्हा हा खोटं मी अस्तित्वात येतो तेव्हा त्याला आतून आपली पोकळी जाणवत असते. मग तो स्वतःला सुरक्षित करण्यासाठी बाह्य गोष्टींचा आधार घेतो. त्याला लोकांकडून व्हॅलिडेशन हवं असतं. आणि इथूनच मग आपला दुसरा मुद्दा सुरू होतो, तो म्हणजे देखावा. आता हा विषय अधिकच रंजक आणि आजच्या काळाशी सुसंगत वळण घेतोय. तुम्ही मगाशी खोटा मी स्वतःला सुरक्षित करण्यासाठी बाह्य गोष्टींचा आधार घेतो असं म्हणालात. मला वाटतं याचा थेट संबंध आजकाल आपण सोशल मीडियावर जे बघतो ना त्याच्याशी आहे. हो, आजकालचं जगच तसं झालंय. हो ना. आजकाल तर शो ऑफ करणं, देखावा करणं हे जगण्याचं एक नॉर्मल स्वरूप बनलं आहे. आपण कुठे जेवायला जातो, कोणते ब्रँडेड कपडे घालतो, कुठे फिरायला जातो, हे सर्व जगाला दाखवण्याची एक स्पर्धाच लागली आहे. म्हणजे एक प्रकारची शर्यतच आहे. हो. लोक कॉफीचा घोट घेण्याआधी तिचा फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकतात, फक्त हे बघण्यासाठी की किती लोकांनी लाईक केलं. बुद्धांच्या मते या सगळ्यात नक्की काय अडचण आहे? अडचण ही आहे की देखावा करणं म्हणजे स्वतःला आपण जे नाही आहोत तसं जगासमोर दाखवण्याचा अट्टाहास करणं. मगाशी आपण ज्या तृष्णेचा उल्लेख केला, हे त्याचा अत्यंत प्रगत रूप आहे. म्हणजे ती स्तुतीची भूक. हो, ही स्तुती मिळवण्याची, इतरांकडून मान्यता मिळवण्याची एक न शमणारी भूक आहे. तुम्ही सोशल मीडियाचं जे उदाहरण दिलं ते अगदी 100% लागू पडतं इथे, कारण लाईक्सची भूक ही आतल्या रिकाम्यापणाची निशाणी आहे. आतून रिकामे असणं म्हणजे नेमकं काय? जेव्हा माणूस आतून रिकामा असतो तेव्हा त्याला बाहेरून सतत कोणीतरी तू खूप भारी आहेस, तुझं आयुष्य किती छान आहे असं सांगण्याची गरज भासत असते, कारण त्याचा स्वतःचा असा कोणताही भक्कम पाया नसतो. अच्छा. सुत्त निपात नावाच्या प्राचीन बौद्ध ग्रंथात याचा एक अतिशय मार्मिक दाखला दिला आहे. त्यात म्हटलं आहे की जे आतून रिकामी असतं तेच जास्त आवाज करतं, भरलेला घडा मात्र कायम शांत असतो. म्हणजे अर्ध्या भरलेल्या घड्याची आणि भरलेल्या सरोवराची ती तुलना बरोबर. आपण लहानपणापासून ती म्हण ऐकत आलोय, उथळ पाण्याला खळखळाट फार. खूप खळखळ करतो, आवाज करतो, म्हणजेच तो सतत स्वतःचं प्रदर्शन करत असतो. माझ्याकडे किती पैसा आहे, मी किती महत्वाचा आहे, हे तो ओरडून सांगत असतो. अगदी बरोबर. या उलट ज्ञानी माणूस एका भरलेल्या सरोवरासारखा असतो, अथांग, खोल आणि पूर्णपणे शांत. त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही लाटा निर्माण करण्याची किंवा आवाज करण्याची गरज भासत नाही. या संदर्भात धम्मपदममधील पंडित वग्गमध्ये आणखी एक अप्रतिम गाथा आहे. गाथा क्रमांक 81. सेलो यथा एकघणो वातेन न समीर्यती
एवं निंदा पसंसाम न समिंजंती पंडिता. वा. याचा अर्थ असा असावा की ज्याप्रमाणे एकाच अखंड दगडाचा बनलेला मोठा पर्वत वाऱ्याच्या एखाद्या झुळकीने हालत नाही, तसे ज्ञानी लोक निंदा आणि स्तुतीने विचलित होत नाहीत. बरोबर. अगदी अचूक. आणि हे आजच्या जगासाठी किती महत्वाचे आहे याचा एक विचार करा. जे लोक सोशल मीडियावर किंवा खऱ्या आयुष्यात देखावा करतात ते इतरांच्या स्तुतीसाठी भुकेलेले असतात. हो, कुणी लाईक केलं की ते अक्षरशः आकाशात उडतात. आणि कोणी एखादी नकारात्मक कमेंट केली, थोडी निंदा केली, की ते पूर्णपणे खचून जातात. त्या एका कमेंटमुळे त्यांना रात्री झोप लागत नाही. त्यांचं संपूर्ण सुख आणि दुःख हे इतरांच्या हातात असतं. अगदी बरोबर. पण ज्याने स्वतःचा अहंकार जिंकलेला आहे, जो स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखून आहे, त्याला या स्तुतीच्या प्रदर्शनाचा अजिबात मोह नसतो. आणि म्हणूनच त्याला टीकेचे किंवा निंदेचे दुःखही होत नाही. तो त्या एकसंध पर्वतासारखा शांत आणि स्थिर राहतो. पण इगे परत एक प्रॅक्टिकल अडचण येते बघा. समजा माझा एखादा व्यवसाय आहे किंवा मी एखादा कंटेंट क्रिएटर आहे. मला माझं काम लोकांपर्यंत पोचवायचं आहे, तर मला माझ्या कामाचं ब्रँडिंग करावंच लागेल ना? नक्कीच. मला जगाला दाखवावंच लागेल की मी काय करतोय. मग हा देखावा किंवा शो ऑफ मार्केटिंगसाठी गरजेचा नाही का? खूप चांगला पॉइंट आहे. इथे आपल्याला कृती आणि आसक्ती यातला फरक समजून घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचं किंवा कलेचं मार्केटिंग नक्कीच करू शकता, कारण ती एक व्यावसायिक गरज आहे. पण अडचण तेव्हा येते जेव्हा तुम्ही त्या ब्रँडिंगला तुमचा स्व म्हणजे सेल्फ वर्थ मानू लागता. अच्छा, म्हणजे कामाला स्वतःशी जोडणं. हो, तुम्ही तुमच्या कॉफी शॉपची जाहिरात करू शकता, पण जर कुणी त्या कॉफीला 3 स्टार रिव्ह्यू दिला तर तुमचा स्वतःवरचा विश्वास उडू नये. अहंकार काय करतो, तो त्या रिव्ह्यूला कॉफीचा नाही तर स्वतःचा अपमान मानतो. क्लिअर. म्हणजे कृती करायची, पण फळाच्या स्तुतीमध्ये अडकायचं नाही. अगदी बरोबर. ज्ञानी माणूस मार्केटिंग करेल, पण त्यातून मिळणाऱ्या स्तुती किंवा निंदेचा स्वतःच्या अस्तित्वावर परिणाम होऊ देणार नाही. तो त्यातून फक्त फीडबॅक घेईल. यातून श्रोत्यांसाठी एक खूप मोठा आणि स्पष्ट निष्कर्ष निघतो. जे लोक आतून रिकामे असतात तेच जास्त आवाज करतात. जो माणूस स्वतःच्या अहंकाराला जिंकतो तो कौतुकाने हुरळून जात नाही आणि टीकेने कधीच खचून जात नाही. तो स्वतःमध्ये पूर्ण असतो. होय, तो स्वतःमध्येच एक अथांग सरोवर असतो. पण आता मला आणखी एका वेगळ्या प्रकारच्या अहंकाराबद्दल विचारावेसे वाटते, जो या लेखात अत्यंत बारकाईने मांडला आहे. संपत्तीचा, सत्तेचा किंवा सौंदर्याचा अहंकार आपल्याला सहज समजतो. तो बाह्य असतो. हो, तो आपण आजूबाजूला पाहतोय आणि पटकन ओळखूनही काढतो. पण याच स्रोतांमध्ये ज्ञानाच्या अहंकाराबद्दलही सांगितलं आहे. ज्ञानाचा अहंकार का वाईट आहे? ज्ञान मिळवणं तर चांगली गोष्ट आहे ना? नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि जर एखाद्याला खूप माहिती असेल तर त्याचा आत्मविश्वास वाढणं साहजिक आहे. मग त्यात धोका काय आहे? जर आपण याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला जाणवेल की ज्ञानाचा अहंकार हा सर्वात धोकादायक आणि सूक्ष्म अहंकार आहे. संपत्ती किंवा रूप आज आहे आणि उद्या नाही हे समजणं तुलनेने सोपं असतं. आणि लोक अशा अहंकारी माणसांना सहज इग्नोर करू शकतात. पण मला सर्व कळतं, मी इतरांपेक्षा अधिक शहाणा आहे, हा अहंकार माणसाला आतून पोखरतो आणि तो लवकर लक्षातही येत नाही. धम्मपदच्या बालवग्गामध्ये गाथा 63 अतिशय सुंदररित्या हे स्पष्ट करते. काय आहे ती गाथा? यो बालो मन्यती बाल्यम पंडितो वापी तेनसो बालोच पंडितमानी स वे बालोती उच्यते. म्हणजे जो मूर्ख स्वतःला मूर्ख समजतो तो निदान त्यापुरता तरी शहाणा असतो, पण जो स्वतःला अतिज्ञानी समजतो आणि त्याचा सतत देखावा करतो तोच खरा मूर्ख असतो. बरोबर. आणि याला आधुनिक मानसशास्त्रात आपण डनिंग क्रुगर इफेक्ट असंही म्हणू शकतो. ज्यांना कमी ज्ञान असतं त्यांनाच आपण खूप हुशार आहोत असा आत्मविश्वास असतो. अरे वाह, हे तर अगदी अचूक जोडलं गेलंय. ज्या क्षणी एखाद्या माणसाला असं वाटतं की आता मला सर्व काही कळतं, मला कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही, त्याच क्षणी त्याची शिकण्याची, नवनवीन गोष्टी ग्रहण करण्याची सर्व दारे कायमची बंद होतात. हो, त्याचा बौद्धिक आणि आध्यात्मिक विकास तिथेच थांबतो. खरा ज्ञानी माणूस नेहमी नम्र असतो. त्याला माहीत असतं की हे विश्व खूप अथांग आहे आणि आपलं ज्ञान एका समुद्रातल्या थेंबासारखं आहे. त्यामुळे तो कधीही आपल्या ज्ञानाचं प्रदर्शन करत नाही किंवा इतरांना तुच्छ लेखत नाही. ज्ञानाचा अहंकार माणसाला सत्यापासनं सर्वात दूर नेतो, कारण तो अज्ञानालाच ज्ञान समजून बसलेला असतो. आणि हे आजकाल इंटरनेटवर खूप बघायला मिळतं. म्हणजे कसे? ज्याला आपण कीबोर्ड वॉरियर्स म्हणतो.
एखादा माणूस एखादा लेख वाचतो किंवा एखादा 15 मिनिटांचा व्हिडिओ बघतो आणि अचानक त्याला वाटतं की तो त्या विषयाचा तज्ज्ञ झालाय. तो इंटरनेटवर जाऊन वर्षानुवर्षे रिसर्च करणाऱ्या अभ्यासकांशी वाद घालायला लागतो. हो, आणि त्यांचं ऐकून घेण्याची त्याची अजिबात तयारी नसते. कारण त्याचा तो ज्ञानाचा घडा मला सगळं येतं या खोट्या समजुतीने भरलेला असतो, त्यामुळे त्यात नवीन काहीच जाऊ शकत नाही. अगदी तंतोतंत. सॉक्रेटिसनेही हेच सांगितलं होतं ना की मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे, ती म्हणजे मला काहीच माहीत नाही. हीच ती ज्ञानाची खरी अवस्था आहे. बरोबर. ज्ञानाचा अहंकार आपल्याला माणसांपासून तोडतो, कारण आपण सतत इतरांना आपल्यापेक्षा कमी समजायला लागतो. आणि हीच अहंकाराची खरी शोकांतिका आहे. तो तुम्हाला एकाकी पाडतो. एक्झॅक्टली. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? आपण आत्तापर्यंत पाहिलं की मी आणि माझे हा एक भ्रम आहे. देखावा करणं ही आतल्या पोकळीची खळखळ आहे. आणि ज्ञानाचा अहंकार तर सर्वात मोठा अडथळा आहे. हा आजार तर खूपच भयंकर दिसतोय. नक्कीच. मग यावर उपाय काय आहे? यातून बाहेर कसं पडायचं? बुद्धांनी यावर काही प्रॅक्टिकल सोल्युशन दिले का? होय, बुद्धांनी या समस्येचं केवळ निदानच केलं नाही, तर त्यावर अत्यंत प्रभावी आणि आचरणात आणण्यासारखा उपायही सांगितला आहे. आणि तो उपाय आहे नम्रता आणि सेवा. नम्रता? हो. जेव्हा आपण अहंकाराने ग्रासलेले असतो, जेव्हा आपण स्वतःला इतरांपेक्षा वेगळे किंवा श्रेष्ठ समजतो, तेव्हा आपण समाजापासून, निसर्गापासून आणि संपूर्ण अस्तित्वापासून स्वतःला तोडून घेतो. आपण एकांतात स्वतःच बांधलेले एका खोट्या बुरुजावर जाऊन बसतो. पण इथे पुन्हा एक प्रॅक्टिकल प्रश्न येतो मनात. समजा मी माझ्या कॉर्पोरेट जॉबमध्ये एकदम नम्र राहिलो, माझा इगो पूर्णपणे बाजूला ठेवला, तर लोक माझा गैरफायदा घेणार नाहीत का? हा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. कारण या नो सेल्फ आणि नम्रतेच्या कन्सेप्टमुळे माणूस आजच्या स्पर्धात्मक जगात टिकेल का? तिथे तर जो जास्त आवाज करतो, स्वतःचा PR करतो, त्यालाच प्रमोशन मिळतं असं म्हणतात. मग नम्रता म्हणजे दुबळेपणा नाही का? हा खूपच प्रॅक्टिकल प्रश्न आहे. आणि इथेच आपली गल्लत होते. नम्रता म्हणजे स्वतःला कमी लेखणे, दुबळा असणे किंवा लोकांचा पाय पुसणं बनणे असं अजिबात होत नाही. अच्छा, मग नम्रतेचा खरा अर्थ काय? एक दुबळा माणूस भीतीपोटी लोकांचं ऐकतो, पण एक नम्र माणूस स्वतःच्या स्पष्टतेतून कृती करतो. नम्रतेचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं काम पूर्ण ताकदीने आणि इमानदारीने करता, पण त्यातून मिळणाऱ्या टाळ्यांची तुम्ही अपेक्षा करत नाही. म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करणे. जेव्हा आपल्याला हे अंतिम सत्य समजतं की जगातील सर्व प्राणी, मग तो आपला बॉस असो, आपला सहकारी असो वा एखादा अनोळखी माणूस, हे सर्वजण दुःख, असुरक्षितता आणि मृत्यूच्या एकाच नैसर्गिक चक्रात अडकलेले आहेत, तेव्हा आपल्या मनात त्यांच्याबद्दल श्रेष्ठत्वाची किंवा तिरस्काराची भावना निर्माण होत नाही. तेव्हा मनात जी भावना निर्माण होते तिला बुद्धांनी करुणा म्हटलं आहे. करुणा म्हणजे कंपॅशन? अगदी बरोबर. आपण सर्वजण एकाच बोटीत आहोत हे समजल्यावर एकमेकांबद्दल आपुलकी वाटते. आणि जिथे करुणा असते तिथे अहंकार टिकूच शकत नाही. वाह, हे खूपच सुंदर आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने नम्र असणं हे ताकदीचं लक्षण आहे, दुबळेपणाचं नाही. नक्कीच. खरा थोर माणूस तो नाही जो सतत स्वतःच्या मोठेपणाचा देखावा करतो किंवा आपल्या ज्ञानाचं आणि संपत्तीचं प्रदर्शन मांडतो. खरा थोर माणूस तोच आहे जो अत्यंत नम्रपणे, कोणताही गाजावाजा न करता आपलं काम करतो आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो. कारण त्याला हे उमगलेलं असतं की दुसरा कोणी नाहीच आहे, आपण सर्व एकाच अस्तित्वाचा भाग आहोत. ज्या दिवशी माणसाला हे समजतं की मी आणि माझे हे सर्व क्षणभंगूर आहे, पाण्यावरच्या बुडबुड्यासारखं आहे, त्या दिवशी त्याचा अहंकार आपोआप विरघळायला लागतो. आणि मग देखाव्याची गरजच उरत नाही. एक्झॅक्टली. जेव्हा अहंकारच उरत नाही, तेव्हा स्वतःला कुणासमोर तरी सिद्ध करण्याची, देखावा करण्याची कोणतीही गरजच उरत नाही. मग आत उरते ती फक्त अथांग शांतता आणि निखळ करुणा. आजच्या या सखोल चर्चेने खरोखरच विचारांना एक नवी दिशा दिली आहे. आपण आज जे स्रोत अभ्यासले त्यावरून एक अतिशय स्पष्ट चित्र समोर उभं राहतं. अगदी स्पष्ट. अहंकार हा खरोखरच असा एक आजार आहे जो आपल्याला सत्यापासून कायम दूर नेतो. आणि देखावा करणं हे तर स्वतःच्याच सावलीत अडकून पडण्यासारखं आहे. आपण दुसऱ्यांसाठीचे चित्र उभं करतो इंस्टाग्रामवर किंवा ऑफिसमध्ये जी इमेज तयार करतो त्या इमेजचेच आपण गुलाम बनून जातो. बरोबर. पण ज्या दिवशी हा मी आणि माझे या शब्दांचा भ्रम नष्ट होतो, त्या दिवशी ती सावलीही नाहीशी होते आणि उरते ती फक्त शांतता. माहितीच्या या प्रचंड प्रवाहात आणि सतत स्वतःला जगासमोर प्रमोट करण्याच्या आजच्या युगात आपल्या आतील ते भरलेलं शांत सरोवर शोधणं
हे किती महत्वाचं जीवनमूल्य आहे याची जाणीव श्रोत्यांना आज नक्कीच झाली असेल. हो, आपण सर्वजण त्या अर्ध्या रिकाम्या घड्यासारखा आवाज करण्याऐवजी एका एकसंध पर्वतासारखी स्थिरता मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. नक्कीच. आता जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करायला हवा. आज आपण पाहिलं की बुद्धांच्या मते आपला मी सतत बदलत असतो आणि त्यामुळे आपला खोटा अहंकार गळून पडायला हवा. पण जर हा मी, हे शरीर आणि हे विचार सतत बदलत आहेत, तर मग या सर्व बदलांचे साक्षीदार होऊन निरीक्षण करणारी ती मूळ जाणीव कोणाची आहे? हा खूप खोल विचार आहे. जेव्हा आपण आपला सर्व अहंकार आणि देखावा बाजूला ठेवून पूर्णपणे शांत होतो, तेव्हा आतून हे जग नक्की कोण अनुभवत असतं यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.